शी, याला का ब्लॅक टी म्हणतात? हा, फालतूपणा सगळा. चव बिघडल्या तोंडाची. अक्कल नाही का ग तुला थोडसा? आणि काय हे काय कब्बशी मधनं वगैरे घेऊन येते? कब्बशी कोणी फोडली? अरे काय जय हे? मी फोडली. मामी तू हिच्या हातची एकदा ब्लॅक टी पिऊन बघ. मी कब्बशी जमिनीवर फोडले, तू हिच्या डोक्यावर फोडली असती. जय, अरे किती संताप हा? एवढा संताप बरा नाही. शिकेल ती हळूहळू. काय शिकेल हळूहळू? अगं शिकायला अक्कल लागते. अरे हिलाही माहितीये ही बावळट आहे. काय ग तुला अक्कल नाही? थोडासा माझा स्टँडर्डचा विचार नाही करायचा? तुझं लग्न अभिजित ऐवजी एखाद्या गावातल्या बावळट पैलवानाशी लावून दिलं असतं तर चाललं असतं तुला? एक मिनिट, चूक तुझी होती. तू हिच्याशी जसं काही वागलास ना ते सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात. ओके, पण तुम्हाला माझ्यावरच सूड उगवायचा होता तर तुम्ही मॅनेज करायचा विचारही कशाला कराल? पण एक लक्षात ठेव, मी बुडून मरणाऱ्यातला नाहीये. मी मला बुडवणाऱ्याच्या डोक्यावर उभा राहीन. आता हिच्याशी लग्न लावलंच आहे ना माझं. आता ही आहे आणि मी आहे, आणि आमच्या दोघांच्या मध्ये जर कोणी पडलं ना तर काय बघते इकडे? आता मात्र अति होत आहे. मामी प्लीज, तुम्ही प्लीज आमच्या भांडणात पडू नका. तुमचं आणि मामाचं भांडण व्हायचं तेव्हा आमच्यापैकी कोणी तुमच्यामध्ये पडायचं का? कपल्सच्या भांडणात पडू नये असं म्हणतात, माहित नाही का तुला? एक मिनिट जय, तुझे मामा आणि तू, तुमची दोघांची तुलना होऊच शकत नाही, कधीच नाही. तेव्हा आमचा संसार आणि तुमचा दोघांचा संसार एका तागडीत घालूच नकोस तू. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या मामानी आयुष्यात कधी माझ्यावर हात उगारला नाहीत, पण चार चौघात अपमान सुद्धा नाही केला. हे बघ, आमच्यातले वाद मतभेदातून आलेले असतात, तिरस्कारातून नाही. एक्झॅक्टली. तुझ्याशी हिचं लग्न होणं हे दोघांसाठी अन्यायकारक आहे. तुला तर तुझ्या चुकीची शिक्षा मिळते, पण त्याची किंमत हिला भोगायला. हिची काय चूक आहे? हिलाच एकटीला सहन करायला लागते ना सगळं. तू तिच्याशी वाईट वागलास ना तेव्हा. आणि आता इथून पुढे आयुष्यभर तिच्याशी वाईट वागत राहीन तेव्हा? ती माझी बायको आहे. आम्ही बघू काय करायचं ते. ती तेच करेल जे मला हवं आहे. आणि कसं आहे शमिका, असे सगळेजण तुझ्या अभिजित सारखे शामळू बायकोचे गुलाम नसतात. शमिका म्हणाली उठ, अभिजित उठला. शमिका म्हणाली खा, अभिजितने खाल्लं. शमिका म्हणाली बस, अभिजित बसला. हॅलो अभि, तुझ्या बॉसला नाही सांगितलं असून. अरे नाही, तसं नाही म्हणायचंय मला. शमिका टेन्शन तर आहेच आहे. आता तू बोलल्याने मी काही रिलॅक्स होणार आहे का? शमिका, आपण ऑलरेडी खूप वेळेला बोललो या विषयावर. प्लीज, मी आता कुठल्याही क्षणी बॉसच्या केबिन मध्ये जाऊन त्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती नाही त्याची रिॲक्शन काय असेल. एक तर तो ऑलरेडी भडकलाय सकाळपासून. अभि, माझं जरा ऐकणारच का? हे बघ, सकाळी सांगायचं राहून गेलं म्हणून आता सांगते, जेणेकरून तुझं टेन्शन कमी होईल. काय बोलणार आहेस तू? अभि, जे काय घडलं ते मम्माला सांगितलंय मी. तिला खरंच खूप वाईट वाटलं. ती आता येणार आहे तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या बॉसशी बोलायला. काय? शमिका, काय वेडेपणा आहे? अरे आता काय झालं? मला तर वाटलं. काय वाटलं तुला? शमिका, ही काय शाळा आहे का की मामा इथे येणार आणि माझ्या बॉसला सांगणार की अहो माझ्या जावयाकडून चूक झाली, तुम्ही त्याला माफ करा, वाटलं सांगते धरून उभं करा? अरे शमिका, तुझ्या लक्षात येतंय का? प्रश्न 5 करोडचा आहे. तू आत्ताच्या आत्ता मामांना फोन कर आणि त्यांना सांग इथे येऊ नका म्हणून. मी बघून घेईन काय करायचं ते. अरे पण आता मी तसं नाही करू शकत. म्हणजे? मम्मा केव्हाच निघाली आहे घरात. आतापर्यंत ती ऑफिसमध्ये पोहोचली सुद्धा असेल. अभिजित, अरे बॉसनी बोलवलंय ताबडतोब. हॅलो.
शमिका मी नंतर फोन करतो, बॉसने बोलवलंय मला. आणि प्लीज पुढच्या वेळेला जरा मोठ्या मुलीसारखी वागत जा. Yes, come in. बराच वेळ तुला वाट बघावी लागली का? नाही सर, इट्स ओके. अभि हे बघ, हीच ती जागा आहे की जिथे आपण कमर्शियल बिल्डिंगचं बांधकाम सुरू करणार आहोत. थँक्स फॉर युअर आयडिया. नाही, इट्स माय प्लेजर सर. सर मला तुम्हाला काही इनफॅक्ट पैसा, आयुष्यामध्ये पैसा खूप महत्वाचा असतो अभिजित. आपल्या आसपास इतकी कॉम्पिटिशन वाढली अभिजित की कंपनीला दमडीचा विचार करावा लागतो. माझ्या आयुष्यामध्ये मला पैशाची किंमत ही खूप उशिरा कळली, जेव्हा माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनं पैशासाठी तिच्या आयुष्यामधून मला वजा केलं. हे सगळं चलो फॉरगेट इट. तो ही साइड बघ. हॅलो, मी संध्या राजे. मला मिस्टर सरपोतदारांना भेटायचंय. अपॉइंटमेंट? नाही, अपॉइंटमेंट नाहीये, पण त्यांना माझं नाव सांगा, महत्वाचं काम आहे. असं भेटू शकणार नाही. मीटिंगचे पर्पस, तुम्ही कोण आहात त्याचे डिटेल्स. माझं नाव त्यांना सांगा आणि त्यांना सांगा की खूप महत्वाचं बोलायचंय. अभिजित, मी खूप सिरियस विषयावरती बोलतोय, कारण मला तू तेवढा रिलायबल वाटतोस. आणि या प्लांट विषयी ऑफिसमध्ये तसंही खूप कमी लोकांना माहिती आहे. सर त्या 5 कोटींबद्दल मला जरा. 5 करोड दिलेस का क्लायंटला? नाही सर, ते हो, अजय देश मला बोलला काल रात्रीबद्दल. काल रात्री बद्दल म्हणजे? अजय देशने काल सांगितलं मला की त्या क्लायंटला अचानक काल रात्री US ला जावं लागलं. आणि अजय देश तुला फोनवरती संपर्क करत होता, पण तुझा फोन काय त्याला लागत नव्हता. पैसे आहेत ना तुझ्याजवळ? असो, हे राहू दे तुझ्याजवळ. क्लायंट परत आला की आपण त्याला देऊन टाकूया. आणि इतकं टेन्शन घेऊ नकोस अभिजित. माझा विश्वास आहे तुझ्यावर, म्हणूनच एवढी मोठी रक्कम मी तुझ्याकडे ठेवलेली आहे. एक्सक्यूज मी, संध्या राजे आहे मी लोकांची वाट पाहत नाही, लोक माझी वाट बघतात. यू डोंट बॉदर, आय विल फाइंड माय वे. मिस्टर सरपोतदारांचं केबिन? सर प्लीज मला 1 मिनिट द्या, मला प्लीज बोलू द्या सर. मी ते पैसे काल घरीच नेत होतो. सॉरी मॅडम. इट्स ओके. मिस्टर सरपोतदारांचं केबिन राईट हँड साईडला लास्ट. थँक्यू. मॅम, काय झालं? सर त्या विदाउट परमिशन सरांच्या कॅबिन मध्ये चालल्यात. कोण आहेत ते? कोणी संध्या राजे. संध्या राजे?
काहीच नाही करू शकलो. ते गुंड आले आणि ते पैसे घेऊन गेले सर. एक्सक्यूज मी, कॅन आय कम? सर या मॅडम मामा, तुम्ही उगीच इथे येण्याचा त्रास घेतलात. मी सांगतच होतो. It's okay. I'll talk to him. Hello, Mr. Sarpoddar. I'm sorry, actually, I must introduce myself. मी संध्या राजे. अभिची would-be mother-in-law. आणि येस, आय वॉन्ट टू अपोलोजाइज, कारण मी अशी अचानक तुमच्या ऑफिसमध्ये आले, त्यामुळे तुमच्या ऑफिसचं डिसिप्लिन बिघडलं. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण काय होतं की तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. Have a seat. थँक्यू. अभिजित, you may leave. मिस्टर सरपोतदार, आय नो, असं एम्प्लॉईच्या चुकीसाठी त्याच्या रिलेटिव्हनी येऊन तुमच्याशी बोलणं कॉर्पोरेट एथिक्समध्ये बसत नाही. आय एम शुअर माझ्या अशा येण्याने तुमचं ऑफिस कल्चर त्याला धक्का लागू शकतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट इट. बट यू नो वॉट, आय हॅड टू कम. तुम्हाला खरंच सांगते, अभिजित खूप चांगला मुलगा आहे, व्हेरी ब्राईट. आय नो दिस साऊंड्स लाईक की मी एखाद्या पेरेंट्स टीचर मीटिंगला आले. व्हॉट टू डू, आय हॅड टू टॉक टू यू. मिस्टर सरपोतदार, आय कॅन वाउच फॉर अभिजित. तो अजिबात केअरलेस नाही. आय नो 5 करोड खूप मोठी रक्कम आहे, पण खरंच सांगते, आय थिंक यू मस्ट बिलीव्ह तो ॲक्सिडेंट होता. आणि आय वुड रिक्वेस्ट यू की तुम्ही त्या गोष्टीला तसंच ट्रीट करा आणि त्याला माफ करा. हा इश्यू आम्ही आमच्या पद्धतीने हँडल करू शकतो. तुम्हाला इथे येऊन सांगण्याची त्याची काहीच गरज नव्हती. इट्स क्वाईट अनप्रोफेशनल. ऑफकोर्स आय अंडरस्टँड. पण जसं मी मगाशी म्हटलं की मी अभिची वुड बी मदर इन लॉ आहे, त्यामुळे यात माझा पर्सनल इंटरेस्ट आहे. माझ्या मुलीचं, शमिकाचं, अभिजित बरोबर लग्न ठरलंय. आता इतका चांगला जॉब, इतकी चांगली सॅलरी, तुम्ही जर त्याला काढून टाकलं तर दॅट इज गोइंग टू अफेक्ट शमिका. या सगळ्या गोष्टींवर शमिकाचं पुढचं आयुष्य अवलंबून आहे. म्हणून मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती की तुम्ही कुठला हेस्टी डिसिजन घेऊ नका आणि गिव्ह अभिजित अनदर चान्स. आय एम शुअर ही इज गोइंग टू रिपे. तो पैसे नक्की परत करेल. ओके, यू कॅन लिव्ह नाव. आय विल. पण मी जे म्हटलं, अभिजितला एक चान्स देण्याबद्दल. हे बघा, मी त्याला वेळ देईन, पण आता तुम्ही माझा वेळ जास्त खाऊ नका. मिस्टर सरपोतदार, आय एम रिअली सॉरी अगेन फॉर ऑल दिस. आणि मी जे काय म्हणाले ते ऐकल्याबद्दल आणि त्यावर विचार करण्याबद्दल आय थँक यू अगेन. आय थिंक आय मेक अ मूव्ह नाउ. गुड बाय. सॉरी मिस्टर सरपोतदार, पण कॅन आस्क यू समथिंग? आपण यापूर्वी कुठे भेटलोय का? नाही, तुमचा फेस इतका फॅमिलियर आहे ना की काइंड ऑफ. मे बी एखाद्या कॉन्फरन्समध्ये आपली भेट झाली असेल.
पण मला आठवत नाही की यापूर्वी आपली भेट कधी झालेली म्हणून. ऑफकोर्स आय मीन नाही बरोबर आहे, पॉसिबल आहे असं. एनिवे प्लेजर मीटिंग यू. गुड डे. मला सगळं आठवत आहे संध्या, सगळं. अजिबात बदलली नाही असतो आणि तू मला ओळखलं नाहीस, तुला काहीच आठवलं नाहीये. खरंच खूप बरं झालं. पण मी तुला आठवण करून देईल तो काय काय केलं होतंस, स्पेशली त्या रात्री, ज्या रात्रीपासून माझं आयुष्य बदललं. तू बदलवलास, पण या बदलाची किंमत मोजावी लागेल तुला समजेल. अरे अभि डोंट वरी, मी बोलले तुझ्या बॉसशी. एव्हरीथिंग इज गोना बी फाईन. थँक्यू. टेक केअर. बाय. May I come in, sir? सर माझं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच संध्याराजे, आय एम रिअली सॉरी सर. कशाबद्दल? त्या इथे आल्याबद्दल की पैशाबद्दल? नाही मला कल्पनाच नव्हती सर त्या इथे येतील. आणि पैशांबद्दल तर सर सॉरी म्हणायची सुद्धा मला लाज वाटते. इट्स ओके. बेस. सर मी मेहनत करून काम करून तुमचे सगळे पैसे परत करेन सर. इट्स ओके. आय सेड सिट डाऊन. बस. FIR काल रात्रीच कंप्लेंट नोंदवली वर्सोवा पोलीस स्टेशनला. सर आय एम रिअली. पुन्हा सॉरी म्हणण्याने पैसे परत मिळणार नाहीयेत अभिजित. शब्द सुद्धा पैशासारखे जपून वापरायचे असतात. एकदा सॉरी म्हणालच दॅट्स इनफ. पुन्हा सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये. बाय द वे, तुझी फियांसी कशी, कारण ती होती ना तुझ्यासोबत काल,